नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। ह्या व्हिडिओमध्ये आपण भेंडीची भाजी पाहणार आहोत, अगदी साध्या सोप्या पद्धतीने। आणि तुम्ही मुलांना हे टिफिनलाही देऊ शकता आणि किंवा तुम्ही ऑफिसला जाणार असाल तर ऑफिसच्या टिफिनलाही तुम्ही ही भाजी देऊ शकता। सुकी भाजी भेंडीची आहे, बिलकुल चिकट होत नाही आणि सकाळच्या घाईमध्ये झटपट अशी ही भाजी तयार होते। तर इथे भेंडी मी पाव किलो घेतलेली आहे। त्या भेंडीला अगोदर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर कापडाने पुसून घेतलं तरी चालेल, कापडाने नाही घेतलं तरी काही चिकट होत नाही भाजी। तरी ते धुवून घेतलेली आहे। त्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारे दोन भेंडी धरायच्या आहेत। त्याचा जे लास्टचा भाग आहे शेवटचा तो काढून टाकायचा आहे आणि जे समोरचा भाग आहे तोही आपल्याला काढून टाकायचा आहे। आणि सगळी भेंडी आपल्याला अशा प्रकारे कापून घ्यायची आहे। तर इथे सगळी भेंडी जी आहे मी कापून घेतलेली आहे। पाहू शकता जास्त मोठं नाही, छोट्या छोट्या आकाराची अशा प्रकारे मी कापून घेतली आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथे एक कांदा लागणार आहे, तर एक कांदा मी अशा प्रकारे कापून घेणार आहे। कांदा आपल्याला बारीक बारीक कापून घ्यायचा आहे। तर मी अशा प्रकारे आता कांदा कापून घेते। खूप सुंदर लागते चवीला ही भाजी। तुम्ही जर बनवली नसेल अशा प्रकारे कधी भाजी तर नक्की एकदा बनवून बघा। तर आता मी एक कांदा ते आहे ते अशा प्रकारे पूर्ण कापून घेतलेला आहे। त्याच्यानंतर मी आता गॅसवर एक कढई ठेवलेली आहे। त्या कढईमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे। तर मी इथे मोठा एक चमचा तेल घालणार आहे। त्याच्यानंतर तेल आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे आणि अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे। त्याच्यानंतर मी जिरे टाकते अर्धा चमचा। जिरे पण छान फुललेत। मी इथे आता 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या होत्या खलबत्त्यामध्ये, त्या टाकलेल्या आहेत। लसूण पण छान आपला खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचा आहे, म्हणजे कलर चेंज होतो लगेच। तर पाहू शकता थोडासा कुरकुरीत झाल्यासारखं वाटतं तेव्हा मग आपल्याला आता कांदा टाकून घ्यायचा आहे। कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि कांदा छान तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे। पाहू शकता तुम्ही आता कांद्याचा कलर चेंज होत आहे। कांद्याचा कलर आता चेंज झालेला आहे, छान कांदा कडला गेलेला आहे। त्याच्यानंतर आता इथे सुके मसाले टाकून घ्यायचेत। अर्धा चमचा मी लाल तिखट टाकते। मुलांसाठी टाकत असाल तर कमी टाका, तरी ती माझ्या मुलासाठी बनवते। तर अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा मी अथर्व मसाला, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा गोडा मसाला, एवढेच मसाले वापरलेले आहेत। आणि अगदी किंचित अशी हळद टाकलेली आहे। त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर मी इथे शेंगदाणे भाजून घेऊन त्याचं कूट केलं होतं, ते 4 ते 5 चमचे, छोटे चमचे मी 4 ते 5 घालते। तुम्ही मोठे चम्मच असेल तर 2 चम्मच घातलं तरीही चालेल। आता आपल्याला कारळ जे असतं ते कारळ मी भाजून त्याची पूड केली होती, मिक्सरमध्ये लावून पावडर केलं होतं, ते तुम्ही वापरू शकता। ते भाजीत अप्रतिम लागतं। जर तुम्हाला माहीत नसेल ते कारळाची पावडर कशी बनवतात तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा, मी तुम्हाला कसं बनवतात ते तुमच्यासोबत शेअर करेल व्हिडिओ। तर आता मी जे आपण कापून ठेवले होते भेंडी ती टाकून घेणार आहे। तर भेंडी पूर्ण मसाल्यांमध्ये आपल्याला कोटिंग करून घ्यायचे, मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तर भेंडी छान मिक्स झाली आहे। भेंडीला काहीच वेळ लागत नाही व्हायला, सकाळच्या घाईमध्ये अगदी झटपट अशी भेंडी तयार होते आणि खायला हे अप्रतिम लागते। मुलांना जास्तीत जास्त भेंडी ही भाजी खूप आवडते। माझ्या मुलाला तर खूप आवडते भेंडीची भाजी। आणि मी अशा प्रकारे बनवल्यानंतर तो घरी मला अगोदर नाश्त्याला मी वेगळं बनवते त्याला जाताना, पण तो म्हणतो मला भेंडीची भाजी बनवल्यानंतर भेंडीचीच भाजी खायची आणि भेंडी शाळेत पण टिफिनला पण दे असं म्हणतो, त्याला इतकी भेंडीची भाजी आवडती। आता मस्त चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आपल्याला। आता मीठ आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता मीठ मिक्स करून घेऊयात, छान कोटिंग करून घेऊयात मिठाचं पण। छान आता मी मिक्स करून घेतलेलं आहे। मीठ आता सगळ्या जे भेंडीला आहे ते लागलेलं आहे। आता आपण झाकण ठेवूया आणि भेंडी मऊ पडेपर्यंत आपल्याला हे मध्यम पूर्ण गॅस आपल्याला स्लो करायचा आहे आणि झाकण ठेवायचं आहे आणि आपली भेंडी मऊपर्यंत आपल्याला शिजवून घेऊयात। फक्त 10 ते 15 मिनिटात भेंडी छान अशी शिजून जाते, जास्त शिजवायची गरज नाही। अगदी थोड्या वेळामध्ये भेंडी छान शिजते। तर मी भेंडी छान शिजल्या गेलेली आहे आणि अप्रतिम झाली होती। तर इथे मी सर्व करून दाखवलेलं आहे तुम्हाला।
तर पाहू शकता भेंडीचा कलर किती अप्रतिम आलेला आहे आणि मस्त कांदा दिसतोय थोडा थोडा आणि खूप छान लागत होती. नक्की एकदा ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि कोणी चॅनलवर नवीन असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.